राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे। भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक ठिकाणी विजय प्राप्त केला असून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही बाजी मारली आहे। एकूण 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबर तसंच 20 डिसेंबर रोजी झाल्या। या सर्व 288 ठिकाणची मतमोजणी काल झाली। यामध्ये भारतीय जनता पक्षाला 117, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 53 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागा मिळाल्या। या निवडणुकीत विरोधी पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही। काँग्रेस पक्षाला 28, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागांवर समाधान मानावं लागलं। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश प्राप्त केलेल्या भारतीय जनता पक्षाची घोडदौड सोलापूर जिल्ह्यात मात्र शिंदे सेनेनं रोखली आहे। एकूण 11 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 4 ठिकाणी विजय मिळाला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 3 ठिकाणी यशाचा भगवा झेंडा फडकावला आहे। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले तर स्थानिक विकास आघाडी, उद्धव सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी 1 ठिकाणी विजय संपादन केला आहे। अक्कलकोटमधून भाजपचे मिलन कल्याण शेट्टी 8553 इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले। त्यांना 14861 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिंदे सेनेचे रईस टीनवाला यांना 6308 मतं पडली। काँग्रेसचे अशफाक बळोरगी यांना 2646 मतांवरच समाधान मानावं लागलं। उद्धव सेनेचे बाळासाहेब जाधव यांना 185 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इकरार शेख यांना 82 मतं मिळाली। अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाच्या 25 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 22 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 2 तर शिंदे सेनेला 1 जागा मिळाली। वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे प्रभाग 11 ब मधून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले। मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा बबन अवताडे 212 मतांनी निवडून आल्या। त्यांना 9850 मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या सुप्रिया जगताप यांना 9638 मतं पडली। या नगर परिषदेतील 20 पैकी 10 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 8 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 2 जागांवर विजय मिळाला आहे। अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं बाजी मारली। या पक्षाच्या रेश्मा अडगळे 12319 मतं मिळवून नगराध्यक्षपदी निवडून आल्या। इथे याच पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आले तर 2 ठिकाणी ठाकरे सेनेला विजय मिळाला। भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागलं। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे 170 मतांनी निवडून आल्या। त्यांना 6273 तर भाजपच्या शीतल क्षीरसागर यांना 6103 मतं मिळाली। मोहोळ नगर परिषदेतील नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 11 जागा भाजपनं जिंकल्या आहेत। बार्शी नगर परिषदेतील 42 जागांपैकी महायुतीला 23 तर शिवसेना ठाकरे पक्षाला 19 जागा मिळाल्या आहेत। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजस्विनी कथले 5000पेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीला 24 जागा मिळाल्या तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 11 जागांवर विजय मिळवता आला। 1 जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 11136 मतांनी विजयी झाल्या। सांगोला नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे आनंदा माने नगराध्यक्ष झाले। त्यांनी 13668 मतं मिळवली तर भाजपचे मारुती बनकर यांना 8528 मतं पडली। या नगर परिषदेत 21 पैकी 15 नगरसेवक शिंदे सेनेचे निवडून आले। भाजपला 4, शेकापनं 3 तर दीपक साळुंके गटाला 1 जागा मिळाली। करमाळ्यातील नगर परिषदेवर शहर विकास आघाडीनं सत्ता संपादन केली आहे। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या मोहिनी सावंत 6520 मतं मिळवून विजयी झाल्या। भाजपच्या सुनीता देवी यांना 4680 मतं मिळाली तर आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांना 4557 मतं पडली। कुर्डवाडी नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री भिसे 655 मतांची आघाडी मिळवून नगराध्यक्षपदी निवडून आल्या। त्यांना एकूण 6624 मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा गोरे यांना 5969 मतं पडली। या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 13 नगरसेवक विजयी झाले। भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। मंदरगी नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपनं ऐतिहासिक विजय प्राप्त केला।
नगराध्यक्षपदी या पक्षाच्या अंजली बाजारमठ 5743 मतं घेऊन निवडून आल्या. नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 18 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. इथे स्थानिक शावरी केसूर गटाचा मोठा पराभव झाला. दुधनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा झेंडा फडकला. इथे या पक्षाचे प्रथमेश मेत्रे यांनी भाजपचे अतुल मेळकुदे यांचा पराभव करून नगराध्यक्ष बनले. शिवसेना शिंदे गटानं 20 जागा जिंकून या नगर परिषदेत सत्ता मिळवली आहे. मोहोळ तालुक्यातील बहुचर्चित अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता. याच नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणूक निकालाचं थेट प्रसारण काल आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून करण्यात आलं. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषद तसंच नगरपंचायतींचा निकाल, त्यावरचं विश्लेषण आणि राजकीय नेत्यांच्या मुलाखती श्रोत्यांना ऐकवण्यात आल्या. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरिता प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाली आहे. 100 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरिता 10 रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्यांच्या प्रवास भाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मनोरमा साहित्य मंडळी आणि मसाप पश्चिम सोलापूर यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा जीवन गौरव पुरस्कारासाठी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांची निवड करण्यात आली आहे. तसंच मनोरमा बँक राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी 25,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या 25 डिसेंबर रोजी सोलापुरात होणाऱ्या मनोरमा साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी दिली. याच समारंभात डॉक्टर मनीषा अतुल, डॉक्टर अपूर्वा जोशी, संदीप काळे, डॉक्टर शिवाजी शिंदे यांना मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार, तर नीलकंठ कदम, शिल्पा देशपांडे, अंजली करंजकर, सुनील साळुंखे यांना सदाशिवराव मोरे ग्रंथालयाचा पुरस्कार देण्यात येईल. प्रत्येकी 10,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांना अर्जासोबत लागणारे दाखले देण्यासाठी महापालिकेनं एक खिडकी योजना सुरू केली आहे. नार्तकोट पशाळा इथं दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दाखले वितरित केले जातील, असं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेडच्या वतीनं जाहीर झालेल्या विविध पुरस्कारांचं वितरण काल एका विशेष समारंभात झालं. यावेळी अण्णासाहेब जोल्ले, शशिकला जोल्ले यांना शरण दंपती पुरस्कार, तर बसवराज तंबाके यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार लेखक चन्नवीर भद्रेश्वर मठ, राजशेखर बुरकुले, राहुल बिराजदार, बिल्वा गिराम यांना बसवरत्न पुरस्कार देण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेली 358 मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसंच महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात पाहायला मिळेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पुलुस आणि स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ साहित्यिक ग. दी. माडगुळकर स्मृती साहित्यरत्न पुरस्कार बार्शीतील संत साहित्याचे अभ्यासक दत्ता गोसावी यांना जाहीर झाला आहे. 28 डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील पलूस इथं होणाऱ्या 36व्या ग्रामीण साहित्य संमेलनात हा पुरस्कार गोसावी यांना प्रदान केला जाईल. बार्शी इथं ज्येष्ठ लेखिका सुमन चंद्रशेखर यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ लेखिका श्रुतिश्री वडकबाळकर यांच्या हस्ते झालं. सांगोला दिवाणी न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 928 प्रकरणं निकाली काढण्यात आली. यामधून सुमारे 1,21,00,000ची वसुली करण्यात आली. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पांगरीचे विजय गरड तर उपसभापतीपदी शेळगावचे सज्जन गायकवाड यांची निवड करण्यात आली. आता क्रिकेट. 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं भारतावर 191 धावांनी मात करत विजेतेपद पटकावलं.
पाकिस्ताननं 50 षटकात 8 बाद 347 धावा केल्या तर भारताचा डाव 156 धावात आटोपला. या स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 31 आणि किमान 13.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यात झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय, भाजपला सर्वाधिक जागा. सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपच्या विजयाची घोडदौड रोखली. प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा रेल्वेचा निर्णय. गोव्याचे अनिल सामंत आणि कवी वैभव जोशी यांना प्रतिष्ठेचा मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.